नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. शिवसेना शिंदे गट लोहार कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली BLA 1 व 2 कार्यशाळा तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा रविवारी SRT कॉलेज कॅम्पस बाळंतवाडी कंधार येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यशाळेत बूथस्तरीय संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने BLA 1 व BLA 2 यांच्या जबाबदाऱ्या, मतदार यादी पडताळणी, निवडणूक नियोजन, संघटन विस्तार, पक्षाची भूमिका तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बूथ पातळीवरील कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाला लोहा कंधार विधानसभा प्रमुख माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अलीकडेच नियुक्त झालेल्या शिवसेनेच्या विविध आघाड्या व विभागांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला लोहा कंधार विधानसभा प्रमुख दिलीपदादा धोंडगे यांची उपस्थिती होती. यावेळी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून बूथ स्तरावरील संघटन बळकट करण्यासह आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. MH26 नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड. SIRचा उद्देश काय आहे तर इथे बघा तुम्ही, SIR म्हणजे आपल्या भारतामध्ये दिल्लीची लोक त्याला घुसपेटिया म्हणतात, आपण परदेशी नागरिक बोलतो, जे अनधिकृतपणे भारतात आलेले आहेत आणि नुसते भारतात येऊन अनधिकृत राहून इथे नोकरी करत नाही, तर त्यांनी मतदार यादीमध्ये खोटी कागदपत्र लावून त्यांची नावं जोडलेली आहेत आणि ही खोटी मतदार यादीत आल्यानंतरही ते अशा प्रकारे आपल्या लोकशाहीमध्ये मतदान देखील करतात आणि हा एक खूप मोठा खरं तर आपल्या लोकशाहीला एक डाग आहे. इतर कुठल्याही देशामध्ये जोपर्यंत तो नागरिक आहे, सिटिझनशिप घेतलेली आहे, तोच व्यक्ती तिथे मतदान करू शकतो. इतर सगळ्या देशांमध्ये, भारतातच एक असं झालेलं आहे की खोट्या पद्धतीने हे मतदार यादीत घुसलेले आहेत आणि ते मतदान करतात. हे काढण्यासाठी बेसिकली SIR आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की 13 राज्यांमध्ये आतापर्यंत SIR झालेला आहे आणि सध्या 22 राज्यांमध्ये SIR चालू आहे. बैठकीला एका छोट्याशा निमंत्रणावर आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या पदाधिकाऱ्याच्या सन्मान सत्काराच्या आधी पक्षाच्या वतीनं जे कार्यशाळा म्हणजे आता जे काही आपल्या राज्यामध्ये मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण चालू आहे, त्या बाबतीतलं जे काही मार्गदर्शन आणि कार्यशाळा जवळपास मला वाटते 1.25 तास अगदी आपल्या गावागावात चालू असलेलं जे काही मतदाराच्या नोंदणी आणि त्याचं पुनर्निरीक्षण आणि त्याच्यातले बारकावे आपल्याला या कार्यशाळेतून, या शिबिरातून समजून घेता आलं आणि लक्षात आलं की ते किती महत्वाचं आहे. आपण ठोक त्याला खरं तर थोडं शहरी भागातच याची अडचण आहे, पण ग्रामीण भागामध्ये आपल्या एखाद्या नेत्याला, कार्यकर्त्याला गाव, गली, घर हे किमान ओळखीचंच असते. त्यामुळं आपल्याला गावागावामध्ये या कार्यशाळेतून ज्या काही सूचना मिळालेल्या आहेत या बाबतीत काम करायला भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही. आणखी 18-20 दिवस आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जमलेले आपण BLA म्हणजे जिथं बूथ प्रमुख आपण नेमले आणि आता नवनिर्वाचित निवड झालेले सर्व पदाधिकारी, छोटे असो मोठे असो, तालुक्याचा अध्यक्ष असो की शाखेचा प्रमुख असो, या सगळ्यांनी या सगळ्या कामामध्ये थोडं मन घालावं. कारण येणाऱ्या सगळ्या उद्याच्या ज्या काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, विधानसभा, लोकसभा, त्याचा मोठा परिणाम होतो. अनेक वेळेला 1000-2000 मताच्या फरकाने सुद्धा जागा जातात.
आणि आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच मतदारसंघात जर आपल्याला मानणारा जर मतदार 4-2 हजाराचा उणे झाला तर त्याचा फटका आपल्या पक्षाला आणि आपल्यालाही होऊ शकतो. त्यामुळे पहिली आपल्या सगळ्याला विनंती की आपण राहिलेले जे काही 17-18 दिवस आहेत आपल्या गावामध्ये जे कोणी शाळेचा शिक्षक असेल किंवा जे कोणी BLO नेमलेला असेल त्याच्यासोबत संवाद करून त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपल्या गावातलं काम कुठपर्यंत आलंय आणि पुण्या स्टेजला काय स्टेटस आहे, इथं जे काय आज प्रशिक्षण मिळालं अशोकराव त्यातून बऱ्यापैकी चांगली म्हणजे BLOला तरी माहिती आहे की नाही त्याच्याही पेक्षा जास्तीची माहिती पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांसमोर दिली. मी दुसऱ्यांदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करणार आहे एका कामासाठी की 29 तारखेला आपल्या सगळ्यांचा लोहाच्या बैल बाजार मैदानावर आपल्या सगळ्यांचा जाहीर प्रवेश झाला आणि प्रवेशाच्या आधी सुद्धा आपली इथंच मला वाटते बैठक झाली होती. सगळ्यांची मतं आपण जाणून घेतली होती आणि सगळ्यांनी संमती दिली होती की अण्णा एकनाथराव शिंदे साहेब हे आज महाराष्ट्रातले अत्यंत धाडशी समाज उपयोगी निर्णय घेणारे आणि आज घडीला महाराष्ट्रात त्यांच्या जोडीचा दुसरा नेता नाही. जर आपल्या बळीराजाच्या पदरात भविष्यात काही मोठं गिफ्ट मिळवायचं असेल किंवा मोठी काहीतरी बाब मिळवायची असेल जे वर्षानुवर्ष आपला शेतकरी समाज आपला बळीराजा ठीक आहे ज्या काही कर्जमाफ्या होतात अनुदान मिळतात त्या सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत ते तर प्रत्येक सरकाराच्याही काळात कमी अधिक होतात पण हा काही त्याच्यावरचा अंतिम उपाय नाही. या राज्याच्या जर शेतकरी समाजाच्या अडीअडचणी दूर करायच्या असेल इथं होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर त्याला एका मोठ्या डोनेशनची गरज आहे, मोठ्या गिफ्टची गरज आहे, मोठ्या ऑपरेशनची गरज आहे आणि ते धाडस ते हिंमत आणि ती नियत फक्त एकनाथराव शिंदे साहेबांच्या मध्ये आज तरी दिसते आहे. कारण मागील 2.5 वर्षात त्यांनी जे काही आणि काही आमची हरकत नाही कारण तुम्ही आम्ही सगळेजण 30-40 वर्ष शेतकरी समाजाचा कष्टकरी समाजाचा दिवस सुखाचा व्हावा म्हणून जेलमध्ये गेलेले पोलिसाच्या लाट्याकाट्या खाल्लेले आंदोलन चळवळी केलेले आपण या क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते होतो आणि या बाबतीत सगळ्यांनी तो निर्णय दिल्यानंतर आपण 29 मार्चला तो सामुदायिक प्रवेश केला. मला वाटते जी काही कार्यकारिणी गौतमराव आणि दिलीप दादांनी आणि दत्ता पवार साहेबांनी खरं तर मोठी मेहनतीने केली पण एवढ्या सगळे कार्यकारिणी बनवताना कोणता ना कोणता तरी जवळचा कार्यकर्ता विसरून जातो. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे कोणी जर तसं विसरून राहिलं असेल तर त्यांनी दादाकडे फोन करावा, आमच्याकडे करावा, दत्ता पवार साहेबांकडे करावा कारण कार्यकारिणी आमची पूर्ण झालेल्या नाही. महिला आघाडीची कार्यकारिणी व्हायची त्याच्यानंतर कामगारांची म्हणजे जवळपास 7-8-10 आघाड्या आज काहीतरी 260 पदाधिकाऱ्यांना त्या पदाचा मान देऊन छोटसच का होईना पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित केले. हा सन्मान छोटासा जरी असला तरी भविष्यातल्या या सन्मानातून या क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन व्हावं. परिवर्तन आपणच घडवणारे आहात. ते महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात पक्षाची फार मोठी घोडदौड चालू आहे. पक्षवाढीचं मला वाटते सगळ्या महाराष्ट्रात जर जास्त स्पीड असेल हजारो कार्यकर्ते वेगवेगळ्या समाज घटकातले रोज
पक्षप्रवेश करताना आपण सोशल मीडियामध्ये इकडे तिकडे बघतात. सगळेच काही येडे नसतात. निश्चित भविष्यामध्ये या पक्षाला आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला चांगले दिवस आहेत. आम्ही तर लोह्याच्या सभेतही म्हणले की साहेब, तुम्ही भविष्यात या राज्याचे सूत्र मुख्यमंत्री म्हणून घेणार आहात, त्यामध्ये कोणाच्याही मनात पण त्यावेळी मात्र हा जो काय आमचा बळीराजाचा विषय आहे तो मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये मन घालावं लागेल किंवा त्याचा आम्हाला कमिटमेंट द्यावं लागेल. ही मागणी आपल्या वतीने केलेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की BLAचं काम करता करता गावगाड्यातले जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नातही लक्ष घाला. आपण गावातून एकार पडून गेला जे बी प्रश्न असतात तिथल्या स्थानिक प्रश्नासोबत तुम्ही मन घातल्या, पुढाकार घेतला. काही अडचणीचे असले तर आम्ही आहोत, पण तिथल्या तिथे सोडवण्यासाठी थोडाफार गावगाड्यात पुढाकार घेतला. छोटे मोठ्या त्यांच्या जुलबी सुखादुखात राहा, सांस्कृतिक कार्यक्रमात राहा, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तुमचा सहभाग नोंदवा. काही जरी झालं तरी तुम्हाला किती वेळ वाईट आली, एवढं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी गाव बैमान होत नसते. तुम्ही म्हणलेला शब्द जरी याची मात्र हीच खरी त्याची शक्ती आहे. बस आज तुमच्या निवडी झाल्या. तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या भविष्यात, तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या गावामध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं कार्य उजळून निघो, त्याला समाज मान्यता मिळो, समाजाच्या सुखादुःखात जाण्याची तुम्हाला बुद्धी येऊ. हे पद हे नुसतं पद नाही, हे नुसतं पुष्पहार नाही, तर ही कामाची जिम्मेदारी आहे, सामाजिक कामाची जिम्मेदारी आहे. कुटुंबाचा करत या कामालाही न्याय देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हावा एवढी अपेक्षा करतो. बराच वेळ झालाय, मला वाटते इथंच थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या हातून तुमच्या या पदाच्या प्रयत्नातून या क्षेत्रात वर्षानुवर्ष आपण जे म्हणतो की मागासलेपण आहे किंवा या क्षेत्रात राजकीय दृष्ट्या परिवर्तन होण्याची गरज आहे, ते मात्र निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. नमस्कार. राम राम. जय हिंद. जय महाराष्ट्र.